पसरवले जात आहेत. मुलीचा जबरदस्तीनं व्हिडिओ तयार करून तो पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय. मी आता मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलेली आहे. मुलीला वडील नाहीत. मुलीचं लग्न ठरलं होतं. मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे आणि म्हणून मी आज भिगवणला आलोय. भिगवण पोलीस स्टेशनला भेट देणार आहे आणि हिंदू समाज सर्व संतापलेला आहे. तो एकत्रित आलेला आहे आणि हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. बाकीची सविस्तर चर्चा पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांच्या सोबत करून मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेन. व्हिडिओ जर त्यांच्यापाशी येत असेल अधिकाऱ्यांपाशी तर त्यांना सापडत का नाही येत? मी आता तोच विषय ऍडिशनल एसपींना व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मी फोन केला होता की हा व्हिडिओ आला कुठून. त्यांनी म्हटले की वेगळं ऍप त्यांनी वापरलंय, त्याच्याची लोकेशन दिसत नाही. त्यांनी पोलिसांना व्हिडिओ पाठवलं, नंतर घरच्यांना व्हिडिओ पाठवलं, म्हणजे त्यांचं धाडस वाढलेलं आहे किंवा त्यांच्या पाठीमागे कुणीतरी आहे, या मुलाला वाचवण्याचा कुणीतरी प्रयत्न करतंय असा त्याचा अर्थ होतोय. त्याचे चुलते इथले गुंड आहेत, प्रचंड त्याची दहशत आहे, त्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत. माग हिंदू मुलीच्या अपहरणामध्ये पण तो आरोपी होता. काही महाराजांना मारहाण केलेली आहे. इथल्या मंदिरामध्ये ते कब्जा घेत आहेत, मंदिरातल्या मूर्त्यांची मोडतोड केलेली आहे. मग हे कसं काय असं होतंय? इतके दिवस का गप्प आहे पोलीस प्रशासन? वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये तो आरोपी आहे, माझ्याकडे लिस्ट आहे. इतक्या गुन्ह्यात जर तो आरोपी असेल तर त्याच्यावरती मोकांतर्गत कारवाई का नाही झाली? हे सगळे विषय मी आता पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून या सर्व लोकांशी बोलून आपल्या समोर मांडणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.